आज वैद्यपूर या ठिकाणी वनश्री हॉटेलवर इथं थांबल्याच्यानंतर इथं जेवण केल्याच्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी सत्कार केला आणि त्यांचं म्हणणं आहे की यावर्षी 2026ला पाऊस कसा राहणार आहे. तर 2026ला पाऊस सरासरी इतका पडणार आहे. परतीचा पाऊस मध्ये जास्त पडणार आहे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला जास्त पडणार आहे, 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे. पण यावर्षी काय होणार आहे, दोन्ही पिकं चांगली येणार आहे, रब्बीचं चांगलं येणार आहे आणि खरीप बी येणार आहे. ज्या वर्षीनं पाऊस थोडा जेमतेम पडतो ना त्यावेळेस ना खरीप चांगले येतं आणि परतीचा पाऊस पडत असल्यामुळं रब्बी येणार आहे. म्हणजे यावर्षी दोन्ही चांगली पीक येणार आहे आणि शेतकऱ्यासाठी हे मालामाल करणारं चाल आहे. आणि आज आहे 12 मे 2026. तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. आजच्यानं कंप्लीट 26 दिवस पाऊस राहिला आहे, म्हणजे 5, 6, 7 जूनच्या दरम्यान, म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येणार आहे मान्सूनचा. कोणी गेला काय किती तारखेला करावा? आज शेतकरी मला 2 शब्द बोला काय हे बोलतील ना, हे बोलतील. या ठिकाणी मी वैद्यपूर या ठिकाणी थांबल्याच्या नंतर महाराज देखील भेटले, तर त्यांना विचारू की अंदाजाचा फायदा होतोय का नाही. तसं पाहायला गेलं तर सगळ्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही देवापेक्षा पण कमी नाही. कारण की आमचे ज्यावेळेस कांदे काढायचं चालू होतं आणि तुमचा मेसेज आम्ही ऐकला तर लगेच आम्ही कांद्यांचं नियोजन, गव्हाचं नियोजन ते केलं. एवढंच नाही, आम्ही हिंदू धर्मीय सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करत असतो, दरवर्षी करत असतो. पहिल्यांदा आम्ही ते बघतो की पंजाबराव साहेबांनी आता काय अनुमान दिला, आपली तारीख योग्य आहे का नाही. खरंच साहेब, तुमच्यामुळं आम्ही जेवढं अन्नदान करतो की त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होतो. आणि आम्ही जेव्हा कधी सामुदायिक सोहळ्याचं आयोजन करतो तर पहिलं आधी तुमचं बघतो की आपल्याकडं हवामान खात्याचा काय अंदाज आहे. आणि आम्हाला या अशा कार्यक्रमांबरोबरच शेतीमध्ये पण आम्ही सगळे शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही देवदूतापेक्षा कमी नाही. आमचं सगळं काय जे हातात येणारं पीक आहे हे तुमच्यामुळं आम्हाला पदरात पडतं. तुमच्याकडून अशीच शेतकऱ्यांची सेवा घडत राहू ही श्री गुरुदेव दत्त चरणी प्रार्थना. जय.